मंदिराचा निधी पण चोरणं भास्कररावने बोलतो. भास्करराव अधिवेशन चालू आहे. काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचारतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही चर्चा सरकार गंभीर नाही. ओ अध्यक्ष महाराज, ओ अध्यक्ष महाराज, ओ काय जे अल्पसूचना आग्रहाचं काम हे नियमाप्रमाणे चालावं असं सगळ्यांची अपेक्षा अध्यक्ष महाराज, आणि तुमच्याकडून आमच्या त्या अपेक्षा आहेत. अध्यक्ष महाराज, तुम्ही लक्षवेधी ढकलत चाललेत. 3 नाही घेतली, 4 नाही घेतली, 5 नाही, तर सांगायला पाहिजे ना. तुमचे मंत्री नाही ना अध्यक्ष महाराज. हे बघा, माझं ऐकून घ्या ना आता. बोला बोला. तुमचं तुम्ही का ढकलतात? आम्ही बसलेलो लक्षवेधीसाठी. तुम्ही सांगा ना की मंत्री नाही आहे, काय झालं, कोण बिमार आहे, तुम्ही का सांगत नाही? हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज. एक कालचा स्थगन आम्ही मांडलेला होता अध्यक्ष महाराज. माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही अल्पसूचना द्या. आम्ही उद्याच लावतो, आम्ही उद्याच अल्पसूचना लावतो. आम्ही कालच्या तारखेमध्ये अध्यक्ष महाराज आम्ही अल्पसूचना दिलेली आहे आणि आपण अल्पसूचना लावली नाही. मग तुम्ही त्या ठिकाणातून जे काय आदेश देतात त्याचं पालन तुम्हीच करत नाही का? ओ अध्यक्ष महाराज, ओ अध्यक्ष महाराज, ओ काय जे अल्पसूचनेचे जे आदेश आपण दिलेले होते, काल अल्पसूचनेचे आदेश तुम्ही दिलेले होते, की काल आम्ही अल्पसूचना मांडले, आज तुम्ही सभागृहात लावतो असं तुम्ही सांगितलं होतं. मग तुमच्याच आदेशाचं पालन होत नाही. मग या सभागृहाचं कामकाज काय? तुमचा आदेश तुम्ही पालन करत नाही, या तुमचं कार्यालय त्याला पालन करत नाही. का नाही अल्पसूचना लावली आमची तुम्ही? राज्यामध्ये लोक मेले. अल्पकालीन उद्या घेण्याचा निर्णय झालाय. महाराष्ट्रात अल्पकालीन उद्या घेणार आहे नाना भाऊ. अल्पकालीन चर्चा उद्या घेणार आहे. अल्पकालीन चर्चा उद्या घेणार आहे. हा पाहिजे आम्हाला. अल्पकालीन चर्चा उद्या घेण्यात येतील. तुम्ही म्हणाला होतात. तुमचं काय म्हणणं बोला. काल स्वतः अध्यक्ष महोदयांनी हे सांगितलेलं होतं स्थगनच्या वेळी की अल्पकालीन चर्चेची सूचना द्या, आम्ही उद्या लावतो. तशी आम्ही 2 तासात अल्पकालीन चर्चेची सूचना सबमिट केली. आज आम्ही तयारीने आलो की आज आपण लावाल म्हणून, पण आजच्या कामकाजात ती दिसत नाही. अध्यक्ष महोदय, एखादी अध्यक्षांनी गोष्ट कमिट करून जर सभागृहात ऑर्डर ऑफ द डे मध्ये येत नसेल तर हे अतिशय गंभीर आहे. आपल्या सगळ्या सभागृहाचा हा अवमान आहे असं आम्हाला वाटायला लागले. आणि अध्यक्ष महोदय, सरकारला त्याचं देणं घेणं नसेल, पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात माणसं मरायला लागली आहेत, पूर यायला लागले आहे, प्रचंड हानी महाराष्ट्रात व्हायला लागली आहे, पूल पडायला लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत, मॅनहोलमध्ये माणसं जायला लागली आहेत आणि सरकार चर्चा करायला तयार नाही. आणि अधिवेशन चालू असताना स्थगन घेत नाही. या स्थगन एवढा महत्वाचा दुसरा महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न नाही, तो तुम्ही काल घेतला नाही. अल्पकालीन चर्चा स्वीकारतो म्हणून तुम्ही सांगितलं, ती आज घेतलेली नाही. म्हणजे एखाद्या प्रश्नाची चर्चा लक्षवेध्या 18-18, 20-20 घेतल्या, पण अल्पकालीन चर्चा घेण्याची बुद्धी जर झाली नाही सभागृहात, तर अध्यक्ष महोदय काय आम्ही समजायचं याचं आम्हाला उत्तर द्या. अल्पकालीन चर्चा उद्या घेण्यात येईल. जनराव पाटील साहेब, नाही ऐका, असं नाहीये, असं नाहीये, असं नाही होत. आता पुढे जाऊया ना, आता बसा खाली, आता पुढे जाऊया. नाही असं नाही. तुमचं काम नाही भास्कर होतं. बोला तुमचं चालू झालं. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपण खूप चांगल्या प्रकारे वागता, त्याबद्दल आपण चांगल्या प्रकारे वागता. सांगा, बोला. आपण सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करता हे मला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आपण लक्षवेधीच्या पुढे ढकलल्या. सभागृहाची पद्धत अशी आहे की आपण सभागृहाला अवगत केलं पाहिजे की बाबा 3 नंबरची लक्षवेधी मी का घेत नाहीये किंवा नंतर घेतो, 4 नंबरची लक्षवेधी आपण का घेत नाहीये, 5 नंबरची का घेत नाहीये, हे सांगितलं पाहिजे. हे सभागृहाला अवगत केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि आपल्याला पण सेक्रेटरीने सांगितलं पाहिजे. पण त्याही पेक्षा आज महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होतंय, पाऊस होतोय, पूल वाहत आहेत, कुठे आहेत. आणि म्हणून आम्ही काल जयंतरावांनी विस्ताराने सांगितलेला आहे, 101चा जो प्रस्ताव दिलेला आहे
आज सभागृह चालू आहे, अधिवेशन चालू आहे. काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचार देतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही चर्चा सरकार गंभीर नाही, पण आपण शब्द दिला होता. आम्ही आपल्या वेळा या ठिकाणी सांगतोय की 101ची चर्चा आम्ही घेतोय आणि आपल्या शब्दाखातर आम्ही आमचा स्थगन प्रस्ताव मागे घेतला आणि दिवसभराच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही सामील झालो. अध्यक्ष महोदय, हा व्यक्तिगत आमचा प्रश्न नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि याबाबत सरकार बिलकुल गंभीर नाही. सरकारला कोण मेलं काय गेलं काय, सरकार लोकांचे पक्ष चोरणं, मतं चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं हे सगळं करायला लागले अध्यक्ष महोदय. हे बघा हे बघा हे बघा हे बघा निधी चोरायला लागलेत. हे असं भास्करराव चोरणं- भास्कररावने हे बोलतो. आता आमचं भास्करराव सरकार ओ भास्करराव 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 बघा भास्करराव, आपण मांडलेला मुद्दा अल्पकालीन चर्चा ही उद्या